तर नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणाची म्हणजेच कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे। या प्रकरणातील तरुणींनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांसमोर त्यांची व्यथा मांडली। ही व्यथा ऐकल्यानंतर कॉर्पोरेट जिहादच्या कटकारस्थानातली आणखी एक गोष्ट समोर आली आहे। ती गोष्ट नेमकी आहे तरी काय, पाहूया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीचा हा स्पेशल रिपोर्ट। सध्या नाशिकमधल्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणामुळे कॉर्पोरेट जिहादची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे। कंपनीतील टीम लीडर्सनी महिला कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप होत आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील पीडित तरुणींशी संवाद साधला। यावेळी त्या तरुणींनी सांगितलेली कैफियत ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे गरजू मुलींना आरोपी आपल्या जाळ्यात सहज ओढायचे, तसंच पैशांची गरज असलेल्या तरुणींना वेगवेगळी आमिष दाखवून धर्मांतरासाठी तयार करण्याचे प्रयत्न करायचे। एका मुलीच्या वडिलांना कॅन्सरनं ग्रासलं होतं। वडिलांच्या उपचारासाठी तिला पैशांची नितांत गरज होती। नोकरी गमावणं तिला परवडणारं नव्हतं। त्यामुळे टीम लीडर्स करून होणारा छळ आणि अपमान सहन केल्याचं तिने महिला आयोगाला दिलेल्या जबाबात म्हटलंय। एका तक्रारदार तरुणीवर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती। नोकरी गेली असती तर कुटुंबाचं पोट कोण भरणार असा प्रश्न तिला सतावत होता। त्यामुळे आरोपीच्या धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याचं तिनं महिला आयोगाला सांगितलं। नाशिकचं जे प्रकरण आलं आहे ते अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे आणि या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता हे दोन्ही पण लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि एकंदरीतच हे प्रकरण कसं पुढं गेलं आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही काही धागेदोरे आहेत का, जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पुढं ते गेले आहेत का, किंवा काय त्याच्यामध्ये तथ्य आहे, हे सगळं ही कमिटी बघते आहे। मी त्यांना येणाऱ्या 10 दिवसामध्ये या कमिटीचा जो प्राथमिक रिपोर्ट आहे, हा प्राथमिक रिपोर्ट आयोगापुढं सादर करायला सांगितलं। एकीकडे नियतीनं लादलेली परिस्थिती तर दुसरीकडे कॉर्पोरेट जिहादचा विळखा, अशा दुहेरी संकटात नाशिक TCS मधील तरुणी सापडल्या होत्या। मात्र या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानं कॉर्पोरेट जिहाद टोळीचं बिंग फुटलं, नाहीतर कॉर्पोरेट जिहादचा विळखा आणखी किती तरुणींना बसला असता कुणास ठाऊक। मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।